नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपले स्वागत। पुणे जिल्ह्याच्या गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहूयात आमच्या खास बुलेटिन मधून। आपलं गाव आपली बातमी। खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांमुळेच खेड तालुका विकासापासून वंचित राहिला। सोबतच आढळरावांमुळेच खेड तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ होऊ शकलं नाही असा आरोप डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केला आहे। खेड तालुक्यातील वाडा येथे डॉक्टर कोल्हे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते। आढळरावांनी आपल्या सत्तेच्या काळात कोणतेही भरीव काम केलं नाही, केवळ विकासाच्या भूलथापा दिल्या असा आरोप देखील कोल्हेंनी केला आहे। दरम्यान या जाहीर सभेत मंगलदास बांदल ही आढळरावांवर चांगलेच बरसले। चौकार मारण्याच्या फुशारका मारणाऱ्या आढळरावांना आता एक धाव काढणंही मुश्किल झालंय असं बांदल म्हणाले। मावळ लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सध्या पार्थ पवार यांचा जनसंपर्क चांगलाच वाढला आहे। शनिवारी देखील त्यांनी आकुर्डी येथील इस्कॉन मंदिराच्या श्री जगन्नाथ रथयात्रेत सहभाग घेतला। इतकंच नाही तर त्या यात्रेत त्यांनी हरे राम हरे कृष्णा या गीतावर ठेकाही धरलाय। पार्थ पवार यांच्या त्या नृत्याची व्हिडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे। दरम्यान निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत चर्चेत राहत असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। शिवजयंतीनिमित्त नारायणगावमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मतदारसंघातील अनेक दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले। यावेळी एकमेकांची शाब्दिक खेचाखेची केल्याचंही पाहायला मिळालं। या कार्यक्रमामध्ये खासदार आढळराव पाटील, आमदार शरद सोनवणे, आशाताई बुचके यांच्यासह राष्ट्रवादीचे अतुल बेनके, मंगलदास बांदल आदी सर्वजण उपस्थित होते। लोकसभा निवडणुका तोंडावर असताना एकाच वेळी असे सगळे नेते एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाल्यानं राजकीय चर्चा देखील रंगू लागल्या। यावेळी मंगलदास बांदल यांनी आपल्या खास शैलीत भाषण करत तुफान फटकेबाजी केली आहे। पशुसंवर्धन कर्मचाऱ्यांना निवडणुकीची कामं करणं आता बंधनकारक झालंय। याआधी पशुगणना, लसीकरण यासोबत अन्य कामांमुळे पशुसंवर्धन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना निवडणुकीची कामं देऊ नये अशी विनंती पशुसंवर्धन विभागानं जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती। मात्र खात्याची ही विनंती धुडकावून लावण्यात आली आहे। या संदर्भात शिरूर पंचायत समितीला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पत्र पाठवून निवडणुकीची नेमून दिलेली कामं करण्याच्या सूचना दिल्यात। राज्यात 20व्या अखिल भारतीय पशुगणनेचं काम सध्या सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे आणि अशातच आता निवडणुकीची कामही आल्यामुळे पशुसंवर्धन खात्यातील कर्मचाऱ्यांची मोठी कसरत होणार असल्याचं दिसतंय। लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी आता मतदारांनो लगेचच नाव नोंदणी करा। पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांना नाव नोंदवण्याची आजची शेवटची तारीख आहे। पुणे बारामती मतदारसंघाची निवडणूक तिसऱ्या टप्प्यात होत असल्यानं आज 25 मार्च पर्यंत मतदारांना नाव नोंदणी करता येणार आहे। तर शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक चौथ्या टप्प्यात होत असल्यामुळे नागरिकांना 30 मार्च पर्यंत नाव नोंदवण्याचा कालावधी आहे। ज्या मतदारांनी अजूनपर्यंत मतदार म्हणून नोंदणी केली नसेल तर अशा नागरिकांनी वोटर हेल्पलाईनद्वारे किंवा निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून नाव नोंदणी करू शकता। लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले तसे सगळे राजकीय नेते सोबतच प्रशासकीय अधिकारी देखील निवडणुकीच्या कामाला लागलेत। त्यामुळे सध्या पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरूर, खेड अशा अनेक तालुक्यांमध्ये पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष होताना पाहायला मिळतंय। बारामती तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या पाणी प्रश्न बिकट बनलाय। त्यामुळे तातडीनं नीरा डाव्या कालव्याचं आवर्तन सोडण्याची मागणी करण्यात आली आहे। शिरूर तालुक्यात बेड भागामध्येही पाणी पातळी खालावल्यामुळे दुष्काळाची छाया आता आणखीनच गडद झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे शेती प्रश्न आणि पाण्याकडे आता लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे। पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। राज्यभरात झपाट्याने विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्हीसाठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे। शिरूर, श्रीगोंदा, पारनेरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, आंबेगाव, खेड, जुन्नरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, बारामती, इंदापूर, दौंडसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, मुळशी, मावळ, हवेलीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पुणे शहर आणि हडपसरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पिंपरी, चिंचवड, भोसरीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक, स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी, आपल्या भागातील राजकीय, सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक। इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा sanwadtv@gmail.com वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं। अधिक माहितीसाठी 96 65 992 992 या क्रमांकावर आजच संपर्क करा। संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल।